नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। तर आज आपली अशी रेसिपी असणार आहे की ती म्हणजे गोड अशी बेसन पोळी। आता आपण सण येतात तर भरपूर सणाला आपण पुरण बनवतो, पण पुरण बनवायला खूप वेळ लागतो, मग आपल्याला कधी कधी कंटाळा पण येतो। तर मग आज तशीच लागणारी अशी गोड अशी आपण बेसन पोळी या ठिकाणी आज बनवणार आहोत आणि लवकरात लवकर होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते। तर त्याचं आपण पहिले साहित्य पाहून घेऊ काय काय इथे लागणार आहे। मी इथे घेतलं आहे 1 वाटी बेसन घेतलं आहे। मला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे त्या क्वांटिटीने मी आता इथे 1 वाटी असं बेसन घेतलं आहे। त्याच्यानंतर पाऊण वाटी साखर घेतली आहे। तूप घेतलं लागेल तेवढं आपल्याला, तर या ठिकाणी मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे। आणि पोळी बनवण्याकरिता जी कणिक लागणार आहे ती कणिक घेतली आणि ते विलायची पावडर घेतली आहे। तर आजच्या रेसिपीला आपण आता सुरुवात करून घेऊ। तर आपण पोळीला लागणार जी कणिक लागणार आहे ती पहिले सगळ्यात प्रथम ती मळून घेऊ। पोळी करता जी कणिक आपल्याला लागणार आहे ती, तर मी 1 वाटी इथे 1 बाउल असं कणिक घेतलं आहे। त्यात थोडं असं किंचित असं मीठ टाकते आणि थोडं पाणी टाकून आपण हे छान भिजून घेऊ, म्हणजे ही मुरेल थोड्या वेळ। मग आपण बाकीच्या सारणाची तयारी करू। तर थोडं पाणी टाकून आपण असं छान, जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त नरम पण नाही, पण हे चांगला असा गोळा तयार करून घेतला आणि याला पाणी लावून हे 10-15 मिनिटाकरता आपलं सारण तयार होण्यापर्यंत आपण हे मुरू देऊ। आणि तुम्ही याच्यात अर्धी कणिक अर्ध मैदा घेतला तरी चालेल, पण कणकीची पोळी आपली छानच लागते। तर आपण इथे या ठिकाणी कणिकच घेतली आहे। तर मी हे ठेवून देते बाजूला आणि याला आपण छान मुरू देऊ। या ठिकाणी मी एक कढई गरम करण्याकरता ठेवली आहे। त्यामध्ये आपण पहिले सर्वप्रथम तूप टाकून घेऊ। लागलं तर मग पुन्हा टाकता येते। पहिले मी 2 चमचे म्हणजे असं एवढं तूप टाकलेलं आहे आणि तूप भरपूरच पाहिजे बेसन भाजायला। तर तूप टाकलाय, तुपाचं पाणी झालं, तूप आपलं वितळलं यामध्ये की आपण बेसन टाकूया। तूप वितळलंय आपलं, आपण यामध्ये हे पूर्ण 1 वाटी मी इथे बेसन घेतलं तर ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे छान भाजून घ्यायचं। आणि बेसन हे नेहमी मीडियम किंवा स्लो फ्लेमवरच भाजायचं, एकदम मोठा फ्लेम करायचं नाही, नाहीतर आपलं बेसन लवकर लागून येतं आणि बेसन कधी पण हळूवारपणेच भाजावं लागतं। आपण बेसन भाजायला सुरुवात केलेली आहे आणि छान लालसर होतपर्यंत बेसन भाजून घ्यायचं। आपण जसं लाडवा करता भाजतो बेसन तसंच भाजायचं, कारण की लाडू करता पण बेसन चांगलं, आणि बेसनाचा कोणताही पदार्थ केला तर तो बेसन कसं चांगलं भाजल्या गेला पाहिजे, तेव्हाच तो पदार्थ कसा छान होतो। तर आपण याच्यामध्ये आणखी पुन्हा थोडं तूप टाकून घेते मी। तसंही बेसन भाजायला थोडं तूप जास्तच लागतं आणि त्याच्यामुळे छान लागतं। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की आपण तूप टाकलं तर त्याचा गोळा तयार होऊन राहिलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकत आहात की आपण बेसन भाजायला तर तेव्हापासून आता छान ते भाजलं चाललं, तर तूप सोडत आहे आजूबाजूनी आणि छान लालसर होईपर्यंत भाजायचं आणि मीडियम फ्लेमवरच भाजायचं आणि सतत ते ढवळत राहायचं, म्हणजे ते खाली बुडाशी लागणार नाही, नाहीतर बेसन लवकर लागून येतं। आपलं बेसन आता होत आलेलंच आहे, तसं ऑलमोस्ट पहा तुम्ही, याचा रंग बदललेला आहे, छान लालसर असं झालेलं आहे। आणि जास्तीत जास्त बेसन भाजायला जर आपण व्यवस्थित भाजला तर 10 ते 15 मिनिट सफिशियंट आहे। आणि मंद गॅसवर भाजावं लागते तर थोडा वेळच लागते।
एकदा बेसन चांगलं भाजल्या गेलं की त्याच्यापासून होणारा कोणता पण जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो चविष्टच लागतो. तर आपलं बेसन कधी पण चांगलं भाजल्या गेलं पाहिजे. तर आपण इथे आपलं बेसन आता छान तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आता आपण पाक तयार करून घेऊ बेसनात टाकायचा. मी कढई दुसऱ्या साईडनी उचलून ठेवली. एक पातेलं मांडलेलं आहे. तर आपल्याजवळ आहे पाऊण वाटी साखर घेतली. तर आपण अर्धी वाटी पाणी टाकायचं. बिलकुल अगदी थोडं पाणी टाकायचं आणि आपला पाक आता आपण तयार करायला सुरुवात करू. आपण इथे 2 तारी पाक तयार करून घेणार आहोत. लाडूला जसा लागते तसा, म्हणजे लवकर ते आपलं बेसन आकलल्या जाईल. त्याचा गोळा लवकर तयार झाला पाहिजे. तर आता आपण इथे पाक करायला सुरुवात केलेली आहे. तर आपण याच्यामध्ये कसं थोडं दूध टाकून घेऊ. तर काय होतं, ते साखरेचा जो काळवटपणा असतो तो वर येतो. अगदी थोडं टाकायचं दूध, म्हणजे त्याचा तो काळवटपणा आहे साखरेचा तो वर निघून येतो. आणि वरवरचं मग आपण तो काळवटपणा बाजूला काढून घेऊ. आपलं जेवढं बेसन होतं त्याला लागणार तेवढाच आपण पाक तयार करून घेणार आहोत. तर साखर पण आपण तेवढीच घेतली होती. तर त्याच्यावर जास्त साखरेवर हे नाही आले, थोडं थोडं निघालेलं आहे बाजूला काळवटपणा. कोणी कोणी निंबाचे थेंब पण पिळतात, पण मग थोडा टेस्टमध्ये बदल लागतो, म्हणून दूध कधी पण चांगलं. आता आपला पाक होतच आलेला आहे तसा. तर विलायची जी पावडरची पूड केली होती थोडीशी, ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. पाक कसा झाला कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगते. पहा, अजून थोडा वेळ होऊ द्यावा लागतो, कारण की लवकर थेंब पडतोय पाकामध्ये आपल्या चमच्याचा. अजून थोडा वेळ आपण याला होऊ देऊ. आता आपला पाक होतच आलेला आहे. पहा कसं समजायचं पाक झाला की नाही. एक मी इथे प्लेट घेतली आणि थोडा पाक घेतला, तो याच्यामध्ये टाकला. पहा आपला थेंब जशाचा तसा आहे, कुठेही पसरला नाही. जर तो पटकन असा पसरला गेला असता तर आपला पाक तयार व्हायचा असतं. तर आपला इथे पाक झालेला आहे. आपण आता बंद करून घेऊया गॅस. त्यानंतर आपलं हे जे सारण होतं ते आता आपण इथे ठेवून घेऊ. पहा किती छान कलर आलेला आहे बेसनाला. आणि याच्यामध्ये आता आपण हा पाक टाकायचा बेसनामध्ये. पहिले थोडा थोडा टाकायचा. आकलतं का तर पाहायचं ते. अजून टाकू आता थोडं थोडं. बेसनामध्ये तो पाक मुरतोय छान. आपलं बेसन पण थोडंफार गरमच होतं आणि आपण नंतर पाक तयार करून घेतला आणि पूर्ण पाक या ठिकाणी आपण आता याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता याला छान थंड होऊ द्यायचं 10 मिनिट, म्हणजे आपली पोळी करायला बेसन हे तयार होतं. पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकत असाल छान याच्यामध्ये तो पाक मुरला आहे. जास्त पातळ पण नाही झाला आहे. एवढंच. आता हे थोड्या वेळी थंड झालं की मग याचा थोडा गोळा तयार होतो छान. म्हणजे आपण जसं पुरण तयार करतो तसंच तयार होतं, पण खूप टेस्टी लागते ही पोळी. आता मग याच्यामध्ये पाक मुरला गेला तर बेसन तो पाक शोषून घेत आहे. तर आपण याला छान 10 मिनिटं थंड होऊ देऊ आणि नंतर आपण याच्या पोळ्या करायला घेऊ. आपण पाक टाकल्यानंतर याला 10 मिनिटं थंड व्हायला ठेवलं होतं. पाहू शकाल छान अशी आता याचा गोळा तयार झालेला आहे. आणि एकदम गोळाही नाही आणि हे पण नाही, म्हणजे आपला पाक पण व्यवस्थित झाला आहे सगळा त्याच्यामध्ये. आणि हे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपण जी कणिक भिजवली होती ती छान आता मी मळून घेतली इथे.
याचा पण गोळा छान नरम झालेला आहे आणि आता आपण याची छोटीशी पोळी करायला घेऊ। जशी आता बाकीची पूर्ण प्रोसिजर पुरणाची पोळी करतो तशी। तर या ठिकाणी मी एवढा गोळा घेतला। आता या गोळ्याची आपण एक पाती तयार करून घेऊ छान। पाती तयार करून घेतली, पातळसर, जास्त जाडी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, व्यवस्थित। आणि आता याच्यामध्ये आपण हे बेसन भरून घ्यायचं छान। जेवढं एका आपण जेवढी पाती घेतली त्याच्यामध्ये किती मावतो त्यानुसार त्याच्यात भरून घ्यायचं आणि हे पातीचा असं छान हे पुरणाच्या पोळीची प्रोसिजर जशी असते आपली तशी करून घ्यायची आणि हे पॅक बंद करून घ्यायचं याचं तोंड पूर्ण। आणि आता ही परत लाटून घ्यायची। आणि बिलकुल हलक्या हाताने लाटायचं। आणि आपण आता याची हलक्या हाताने अशी छान पोळी तयार करून घ्यायची। पुन्हा पिठात गोळवायचं। जेवढ्या मोठ्या आकाराची आपल्याला करायची आहे तेवढं सारण घेऊन त्याचा गोळा बनवायचा आणि त्याच्यामध्ये तेवढं सारण मावेल तेवढं टाकायचं। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपली छान अशी पातळसर अशी मी पोळी लाटून घेतली। आता आपण ही छान खरपूस अशी भाजून घेऊया। आता मी गॅसवर तावा ठेवलेला आहे तापवला। आता आपण पहिले थोडं तूप टाकून घेऊया खाली आणि त्यावर आपण तयार केलेली ही पोळी आता छान टाकून घेऊ आणि छान मंद अशा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची दोन्ही साईड आणि तूप सोडायचं। तर आपण दोन्ही पण साईडनी पोळी छान भाजून घेतली आहे, पाहू शकाल तुम्ही छान अशी आपली पोळी भाजल्या गेली आहे आणि खूप छान लागते पोळी। नक्की ट्राय करा ही पोळी, बेसन पोळी, आणि झटपट होणारी आहे। पुरणाला खूप वेळ लागतो आणि पुरण करायला आपल्याला मग कधी कधी वाटतं की काय पुरण, तर आता ही नवीन काहीतरी बेसन पोळी, तर नक्की ट्राय करा ही बेसन पोळी। तर आता आपली ही पोळी छान भाजून झाली, मी हे काढून घेते। ही पोळी आपली छान दोन्ही साईडनी मी भाजून घेतली आणि छान तयार झाली आपली पातळ अशी छान बेसन पोळी। मी पूर्ण करून घेते। तर या ठिकाणी आपली गरमागरम बेसन पोळी तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता छान अशी। आणि ही गोड असते तर खूपच छान लागते बेसनाची पोळी। आणि आपल्या पुरणपोळीला ऑप्शन आहे आणि लवकर होणारी आहे, झटपट, खूप छान लागते। नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला। नक्की ट्राय करा बेसन पोळी आणि अशी पण खाऊ शकता किंवा ज्यांना आवडत असेल तुपासोबत तर तूप पण घेऊन तुम्ही खाऊ शकता, पाहू शकाल। नक्की ट्राय करा। परत भेटू अशा नवीन रेसिपीज सोबत चैतालीस किचन डायरीज मध्ये।